कोल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्रासाठी फक्त पायात घातली जाणारी फक्त चप्पल किंवा सांस्कृतिक प्रतीक नाही, तर हितल्या माती आणि सामाजिक परिस्थितीशी नातं आहे। कोल्हापुरी चप्पलच्या नावावर दुसऱ्या चप्पला विकण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी या चप्पलांना QR कोड लावण्याचा निर्णय झालाय। त्या कोल्हापुरी चप्पलीच्या इतिहासाचा धांडोळा घेऊया। माणसाने जे काही शोध लावला आहे त्यातला पादत्राणाचा शोधही महत्त्वाचा तितकाच आहे। पायाला बोचणाऱ्या दगडांचा काट्यांचा त्रास चुकवण्यासाठी आदी मानवाच्या काळात पायाला पाला किंवा झाडांची साल बांधण्याची पद्धत होती। ग्रीस, इजिप्त या देशातील उत्खननात त्यावेळीची पादत्राणे मिळाल्याचा उल्लेख आढळतो। इसवी सन पूर्व काळात पादत्राणे वापरली जात होते। नंतरच्या काळात मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चमड्याला योग्य आकार देऊन ते पायाला बांधले जायचे। भारतातील पादत्राणा संबंधी वैदिक वाङ्मयात उल्लेख आढळतो। रोमन कालीन पादत्राणांशी त्यांचं साम्य आढळतं। पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चप्पलांची निर्मिती झाली। 1920 साली ती सौदागर कुटुंबाने तयार करून तिचा आकार पहिल्यापेक्षा पातळ केला आणि तीच अधिकृत कोल्हापुरी चप्पल म्हणून घोषित करण्यात आली। कोल्हापुरी चप्पलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी गावांच्या नावावरून दिलेली आहेत। शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंग, पुडा अथनी, गांधीवादी अशी नावेही घेतली गेली। अलीकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चप्पलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयुरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशी ही नावे धारण केली असली तरी आपल्या मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये त्यांनी कधीच सोडली नाही। कोल्हापुरी चप्पल पूर्णतः कातड्याची असल्याने उन्हाळ्यात सुद्धा थंडपणा जाणवते आणि याशिवाय चालताना त्रास सुद्धा होत नाही, कारण त्या पूर्णतः हाताने बनवलेल्या असतात आणि त्या बनवण्याचे 90 ते 95% काम महिला कामगार करतात। कोल्हापूर जिल्ह्यात या चप्पला तयार करून उपजीविका करणारी साधारणतः 7,000 कुटुंबे आहेत आणि चप्पलांची किंमत वापरलेल्या कातड्यांच्या दर्जाप्रमाणे असते। कोल्हापुरी पुडा, कोल्हापुरी फ्लॅट आणि वेणी चप्पलांना शहरी भागात तर कापशी चप्पलांना ग्रामीण भागात मागणी आहे। घडीच्या कोल्हापुरी चप्पलांना परदेशात खूपच मागणी आहे। स्वित्झर्लंड, अमेरिका, युरोप, इजिप्त, इटली या देशात तर खास प्रदर्शने भरवली जातात। त्यासाठी इथल्या उद्योजकांना निमंत्रणे येतात। कोल्हापूरला आलेली पाहुणे मंडळी कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय परतत नाहीत। हे जरी खरे असले तरी सध्या परिस्थितीत कातड्याची टंचाई जाणवत असल्याने कामगार वर्गाला कठीण परिस्थिती असल्याचे जाणवते। पारंपरिक कोल्हापुरी चप्पल संपूर्णपणे हाताने बनवलेले जाते। आजही काही जण आपल्या आजोबा पंजोबाचा पारंपरिक व्यवसाय टिकवून आहेत। आताची तरुण पिढी सुद्धा यामध्ये आपले योगदान देऊन हा ब्रँड जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत आहे आणि त्यामध्ये नवनवीन बदल केले जात आहे। काही शतकांचा इतिहास असलेली ही चप्पल शाहू महाराजांच्या काळात जास्त चर्चेला आली। आज वेगवेगळ्या जाती समुदायातील व्यावसायिक कोल्हापुरी चप्पलांचा व्यवसाय करतात, पण करकर आवाज करणारी अस्सल कोल्हापुरी चप्पल तयार करणारे बहुतांश हात हे मात्र चर्मकार समुदायातले आहेत। 23 जून 2025 इटलीत मिलान फॅशन वीक या फॅशन जगातल्या महत्त्वाच्या सोहळ्यात प्राडा या इटालियन फॅशन हाऊसनं त्यांचं मेन स्प्रिंग समर 2026 कलेक्शन सादर केलं होतं। त्यात एका मॉडेलनं घातलेल्या चप्पला आपल्या कोल्हापुरी चप्पलासारखं दिसतंय असं काही भारतीयांनी सोशल मीडियावर नमूद केलं। काहींनी कोल्हापुरी चप्पल आता ग्लोबल झाली अशी प्रतिक्रिया केली, पण बऱ्याच जणांना या शोमधून कोल्हापूरचा आणि भारताचा उल्लेख टाळलं हे खटकलं। कोल्हापुरी किंवा भारतीय चप्पला न म्हणता काही पाश्चिमात्य लोकांनी या चप्पलांचा उल्लेख टो रिंग सँडल्स म्हणून केला। तेही अनेकांना आवडलं पण नाही। कोल्हापुरात चप्पलाऐवजी कोल्हापुरी पायतान म्हणून याची खास ओळख आहे। चमड्यापासून बनवलेली आणि कधी कधी नैसर्गिक रंगात रंगवलेली ही चप्पल आकाराने मजबूत आणि महाराष्ट्रातल्या उष्ण खडकाळ वातावरणातही बराच काळ टिकतो। सपाट चप्पल, लाकडी तळ, अंगठा, पट्टा आणि अंगठ्याला जोडणारी पट्टी असा आकार। काही चप्पलांना चमड्याची वेणी, चमड्याच्या चकत्या, जर आणि गोंडा लावूनही सजवलं जातं। हा साधा सुबक नक्षीदार आकार ही कोल्हापूरची खास ओळख आहे।
हा चपलेचा उगम नेमका कुठे आणि कधी झाला याबद्दल ठोस पुरावे नाहीयेत, पण साधारण 13व्या शतकापासून कोल्हापुरी चप्पलचे संदर्भ सापडतात। चालुक्य राजवटीचा तो काळ होता आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा भागात तेव्हापासून या चपलांचा वापर व्हायचा। आधी या चपला कापसी, अथनी अशा वेगवेगळ्या गावांच्या नावाने ओळखल्या जातात, कारण तिथले कारागीर या चपला बनवायचे। या चपलेला एक प्रतिष्ठेचं स्थान मिळावं म्हणून शाहू महाराज स्वतः ही चप्पल आवर्जून घालायचे। कोल्हापूर शहरातील जवाहर नगर आणि सुभाष नगर इथं महाराजांनी हा व्यवसाय वाढवण्यासाठी तरतूद केली। चर्मकार समुदायाला जमिनी दिल्या, चपलेला लागणारी चामडे कमवण्यासाठी विशेष व्यवस्थाही केली। त्यानंतर कोल्हापूरचं नाव या चपलेशी जोडलं गेलं आणि ही चप्पल कोल्हापूरची ओळख बनली आणि अलीकडेच या चपलेला GI मानांकनही मिळालं। तर आता प्रश्न हा की कशी बनते हा असल कोल्हापुरी चप्पल, हे आता पाहूया। कोल्हापूरच्या गावातील चर्मकारांनी परंपरेनुसार हाताने ही चप्पल तयार करण्याची खास पद्धत जपली आहे आणि त्याची सुरुवात म्हशीच्या कातड्यापासून होते। बाभळीची साल आणि चुनासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून म्हशीच्या कातड्यावर प्रक्रिया म्हणजे टॅनिंग केली जाते। दुसऱ्या टप्प्यात कातड्याला हवे त्या आकारात कापले जाते। तिसऱ्या टप्प्यात सुती आणि नायलॉन धाग्यांनी सर्व भाग हाताने शिवले आणि विणले जातात आणि चौथ्या टप्प्यात पारंपरिक नक्षी, छिद्रकाम यांचा समावेश होतो। शेवटी नैसर्गिक तेलांचा वापर करून चपलांना चमक आणि लवचिकता दिली जाते। अलीकडच्या काळात यातल्या काही कामासाठी मशीनचा वापर केला जातो, पण बहुतांश काम आजही हातानेच केले जाते। महाराष्ट्रात पारंपरिक पोशाखासोबत ही चप्पल हमखास घातली जाते, तर रोजच या चप्पलांचा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे। कोल्हापुरी चप्पल तयार करणं हे मेहनतीचं काम आहे आणि एकाच ठिकाणी बसून काम केल्याने अंगदुखी, पाठदुखीच्या व्याधी कायमस्वरूपी होतात आणि दुसरीकडे चमडं कमावणं आणि त्यावर हाताने मेहनत करून चपला तयार करण्याच्या कामाकडे नवीन पिढीने पाठ फिरवल्याचं दिसत आहे, कारण चमड्याच्या कामाला भारतीय समाजात श्रम प्रतिष्ठा नाहीये। कोल्हापुरी चपला विकण्याचा व्यवसाय कदाचित नफ्यात असेल, अनेक वर्षापासून एखादं कुटुंब हा व्यवसाय करत असेल, पण चमड्यापासून चपला तयार करण्याच्या कामाकडे आजही आदराने पाहिलं जात नाही, असं व्यावसायिकांचं म्हणणं आहे। कोल्हापुरी चपलाला मिळणार QR कोड्स आणि NFC चिप्स, तशाच चपलांना हंबल म्हणून ओळखलं जाणार। परंपरेचा आणि हस्तशिल्पाचा एक प्रतीक असलेला कोल्हापुरी चप्पल या आता डिजिटल युगात पाऊल टाकणार आहे। ओळख आणि खोट्या उत्पादनाविरुद्ध लढण्यासाठी व हस्तकरांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळावा यासाठी या चपलावर लवकरच QR कोड्स, NFC चिप्स आणि ब्लॉकचेन पडताळणी अशी तंत्रज्ञानात्मक टॅगिंग लागू केली जाणार आहे। या नवीन तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक जोडीत चपलेची माहिती ग्राहकासमोर स्पष्ट होणार आहे, जसे की कारागिरीचे नाव, वापरण्यात आलेले लेदरचा स्रोत, उत्पादनाची तारीख आणि इत्यादी। QR कोड्स आणि NFC चिप्सद्वारे ही सर्व माहिती साठवली जाणार आहे आणि अशाच प्रकारे खोटे उत्पादन कमी होणार असं अपेक्षित आहे। तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि हस्तशिल्पाला योग्य मान मिळावा यासाठी कोल्हापुरी चप्पल आता नवीन यंत्रणेत सज्ज होत आहे आणि जागतिक फॅशनची सामना देण्यास तयार बनत आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल आणि ही कोल्हापुरी चप्पलाबद्दल या अशा अपडेट्स कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी मेघा मोहिते, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।